शब्दप्रमाण सुलग्न सावधान। पाहुणे मंडळी कोणीही भोजनाचा आस्वाद घेत जाऊ नये अशी मालकांची आग्रहाची विनंती आहे। पाहुणे मंडळी कोणीही भोजनाचा आस्वाद घेत जाऊ नये अशी मालकांची आग्रहाची विनंती आहे। आता मात्र साखरपुडे एवढे रंजक झाले की नवरा मुलगा सुद्धा साखरपुड्यात येऊ लागला। पूर्वी साखरपुडा म्हणजे काय, दोन व्याही मंडळींनी शुभ कार्य आरंभलेलाय म्हणून एकमेकांचा तोंड गोड करण्याचा दिवस, त्याला साखरपुडा, त्याला वांगडीच आहे, त्याला सर्व साक्षी साक्षगंध, त्याला तिलक साखरपुड्यामध्ये रंजक करायला। मात्र वेळ थोडी गोड करून लावली, सर्व लवाजमा घेऊन यायचं म्हटलं तर ते स्वाभाविक आहे। चिरंजीव मकरंद यांचे माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान स्टेजवरती घेणार आहोत। कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून तेही चलचित्र फार महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच अगदी मी सुनीलजी पाटीलला विनंती करेन, त्यांना स्टेजवरती पाहुण्यांना आमंत्रित करतोय। शुभेच्छा दिल्यानंतर त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी। खरं तर आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान, पाहुणे देवाचा मान आहे, गेस्ट आलेला पाहुणा देवाचा मान आहे। आज त्याचं आयुष्य म्हणजे आता एक निधी सुरू आहे, लक्ष द्या त्याच्याकडे। आता मंदार गोळीकर काय करणार, दोन्ही भाषेने एकमेकांना स्पर्श करताना दिसतील। एक मंत्र कुठे निघाला विदाऊट सीसीटीव्ही, किचन रूम मध्ये काही सीसीटीव्ही आहेत का तुम्हाला ठाऊक नाही, कसं समजलं जातोय बायकांना किचन मध्ये काम करताना की ते बाहेर निघाले। याचा अर्थ तर मकरंद यांच्या अगदी आणि हर्षिकाच्या त्या दोन्ही भाषिकांना एकत्र करून द्यायचा आहे। जसं पाहुणे आदरणीय भास्करजी मोकल, कुठे आहे काय करतोय गोल्डन मॅन, आणि म्हणूनच मकरंदनं अनेक डे साजरे केले असतील, चॉकलेट डे, रोज डे, पर्पल डे, अनेक डे वेगवेगळ्या प्रकारचे, पण त्याचे डे खरे उद्यापासून सुरू होतील। तो सांगणार हर्षिकाच्या 20 मिनिटांना 10:30 वाजता रात्री संपन्न झाला। कुठे तो मुहूर्त, पूर्वी असं नव्हतं, 15 पैशाची कानकुत्री असायची, आता तुम्ही त्याला पत्रिका मानताय। या मंचावरती फोटोग्राफर एक छानसा क्षणचित्र टिपतील सुधाकरराव म्हात्रे यांचा एक छानसा क्षणचित्र टिपताना दिसत आहेत। साई लीला, साईंची निस्सीम भक्त, स्वतःचा व्यवसाय खरं तर त्याच नावा